हरिओम. अष्टावक्र गीता, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन, अध्याय 18, श्लोक क्रमांक 51. अकर्तृत्वम भोक्तृत्वम स्वात्मनो मन्यते यदा तदा क्षीणा भवन्त्येव समस्ताश्चित्तवृत्तयः. भावार्थ, ज्यावेळी आत्म्याचे अकर्तृत्व आणि अभोक्तेपण जाणले जाते त्यावेळी तमाम चित्तवृत्ती क्षीण होतात. भाग 1. एक अत्यंत मूलभूत अशी आध्यात्मिक गोष्ट जाणून घ्यायची आहे. परमात्म्याचा आत्मांश स्वनिर्मित सृष्टीलीला अनुभवण्यासाठी येथे या विश्वात देह धारण करून वास्तव्याला आलेला असतो. सृष्टी जड आहे आणि आत्मा सूक्ष्म आहे. त्यामुळे आत्मा त्याच्या सूक्ष्मावस्थेत ही जडसृष्टी अनुभवू शकत नाही. यासाठी तो देहाचे माध्यम वापरून सृष्टीलीला अनुभवितो. हे अनुभविणे कसे असते ते समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. आपण सूर्योदय पाहतो, याचा अर्थ सूर्योदयासाठी आपण काहीही काम केलेले नाही. म्हणजेच सूर्योदयासाठी आपण अकर्ते आहोत आणि तरीही आपण सूर्योदय अनुभवितो. तसेच आपण सूर्योदय अनुभवला याचा अर्थ आपण सूर्य उपभोगला असे नाही. आपण सूर्योदय पाहूनही सूर्य जसा होता तसाच आहे आणि तरीही आपण सूर्योदय अनुभविला. आपण सूर्योदयासाठी अभोक्ते आहोत. पक्षी आकाशात विहार करत असतात आणि आपण ती लीला अनुभवितो. आपण पक्ष्यांच्या विहारासाठी काहीच काम केलेले नसते. आपण अकर्ते असतो. तसेच आपण पक्ष्यांचा उपभोगही घेतलेला नसतो. आपण त्यांचा विहार अनुभवित आहोत याचा त्या पक्ष्यांना पत्ताही नसतो. तरीही आपण त्यांचा विहार अनुभवितो. याचा अर्थ आपण अभोक्ते आहोत. अशाच प्रकारे आपण अकर्ते आणि अभोक्ते असूनही सृष्टीलीला अनुभवित असतो. हे अनुभवणे ही एक लीला असते. परंतु त्या अनुभवण्याच्या देहसौख्यात आपले आत्मभान हरपते आणि त्या जागी अहंकार निर्माण होतो. मी कोणी आहे अशी भावना येते. आपल्याला देह ही भावना येते. तेव्हा आपण कर्ता होतो आणि भोक्ताही होतो, कारण आपण आत्म्यापासून निराळे होतो. आत्मभान लोप पावले की सृष्टीलीला अनुभवणारा द्रष्टा लोप पावतो आणि तेथे दृश्य आणि दर्शन भासमान होते. मोठी विस्मयकारी गोष्ट घडते. आपण पडद्यावर सिनेमा पाहत असतो, अनुभवित असतो. परंतु जर त्या पडद्यावरच्या घटना सत्य आहेत असे आपण समजू लागलो तर आपण त्या पडद्यावरील भासमान दृश्याने भावनाविवश होऊ. हे विस्मयकारक आहे. जेथे मूलतः काहीही नाही, एक साधा पांढरा पडदा आहे, तेथे काहीतरी आहे असे मानून आपण भोगते आणि करते होणे, ते भासमान दृश्य भोगतेपणाने उपभोगून रडणे, ही कृती करणे हे विचित्र आहे. याचे कारण आपल्यातील द्रष्टेपणा लोप पावला आणि अहंकार, मीपणा, देहभाव उदयाला आला. त्यामुळे आपला साक्षीभाव संपला. आपण विश्वलीला अनुभवणारे न राहता ती उपभोगणारे करते आणि भोगते झालो. आपण देहधारी न राहता देह झालो. यामुळे संसार मागे लागला. करतेपणात आणि भोगतेपणात भोग संचित झाले. जन्म मरणाचे फेरे सुरू झाले. करतेपणाला आणि भोगतेपणाला चित्ताच्या विक्षेपांचा भक्कम आधार असतो. चित्त करतेपणामुळे आणि भोगतेपणामुळे निर्माण होते आणि करतेपणाला आणि भोगतेपणाला खत पाणी घालत बसते, कारण त्यावरच त्याचे अस्तित्व अवलंबून असते. करतेपणा आणि भोगतेपणा नसेल तर चित्त निर्माणच होत नाही आणि निर्माण झाले तरी अल्पकाळात नष्ट होते. आपण द्रष्टेपणाने सृष्टीलीला अनुभवत असतो त्यावेळी आपल्यात करतेपणा आणि भोगतेपणा अहंकारामुळे, देहाभिमानामुळे, मी या भावनेमुळे निर्माण होतो. या द्रष्टेपण लोप पावते.
तो सृष्टीलीलेचा अनुभव स्मृतीमध्ये जतन होत असताना त्याचा परिणाम, त्याचे आविष्कार निर्माण होतात. हे आविष्कार साचू लागतात. हे साचणे आत्मांशा सभोवती होऊ लागते. तसे झाले नाही तर आत्मऊर्जेमुळे ते आविष्कार टिकणार नाहीत. ती ऊर्जा झाकोळली गेली तरच ते आविष्कार टिकू शकतात. या साचण्यालाच चित्त किंवा मन असे म्हणतात. हरिओम.